हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण कथा हा प्रकार बघितलेला होता. कथेचे घटक बघितले होते. या लेक्चरमध्ये आपल्याला कथेची वैशिष्ट्ये बघायचे आहे. यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते. यानी कि कथा आपको क्या करती है, जब आपका टाइम पास नहीं होता उस वक्त आप तो रंजन का कार्य भी करती है. यामध्ये म्हटलेलं आहे जे कथा विलक्षण असते, माणसाच्या मनावरती परिणाम करून जाते. ज्याप्रमाणे कथा हा प्रकार आहे तो दिवाळी अंकामध्ये सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या पुस्तकांमध्ये छोट्या छोट्या कथा छापलेल्या असतात, ते वाचून आपलं मनोरंजन होते. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की टीव्ही, तुमचे मोबाईल हे नंतर आले, पण कथा हा प्रकार सर्वात आधी उदयाला आलेला आहे, ज्यामुळे माणसाला बोध होतो, ज्यामुळे माणसाला नॉलेज मिळते आणि ज्यामुळे माणसाचं काय होते, रंजन पण होत असते. दुसरा पॉईंट तुम्हाला दिलाय, कथेमुळे सुसंस्कार होते. जसं मनोरंजन जर आपण बघितलं तर मनोरंजन तर होतेच, पण कथेमुळे संस्कार पण होतात तुमच्यावरती. ते कुठले? मनोरंजकतेप्रमाणेच माणसाच्या मनावरती संस्कार करण्याची जबाबदारी, जास्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजवले जातात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवाला सत्य, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, औदार्य, ध्येय, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांना संस्कार कथा करत असते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळ एवढा मोठा कसा होऊ शकतो, हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवले जाते. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळे इतर कथेतून सद्गुणांचे पथ्य देता येते. यहाँ पे आपको बताया गया है कि कथा हमें क्या क्या देती है. कथा से हमें स्फूर्ति मिलती है, बोध मिलता है, ज्ञान मिलता है, मानवता कैसी होती है, सत्य कैसे इस्तेमाल करना है, समता से कैसे रहना है, न्याय कैसे प्रस्थापित करना है और स्वातंत्र्य और बंधुता. ये जो जितने भी पॉइंट आपको यहाँ पे दिए गए हैं, वो पॉइंट सिखाने का, हमें पढ़ाने का कार्य कौन करती है? कथा करती है, ऐसे बोला गया है. और कथा हमें संस्कार भी देती है. दूसरों को सहकार्य कैसे करना है, दूसरे की मदद कैसे करनी है, दूसरों को क्या देना है, गरीब लोगों की मदत कैसे करनी है, ये भी बोध हमें कोण देती है? कथा देती है. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कथेचा रोल काय असतो? फार महत्त्वाचा असतो, असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतरचा तिसरा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, कथा वाचकाची उत्कटता वाढवते. आता उत्कटता म्हणजे काय, तर समोर काय आहे, म्हणजे एक समोरची गोष्ट जाणून घेण्याची जी क्षमता असते माणसामध्ये. जैसे कि आपको एखादा गिफ्ट मिलता है, उस गिफ्ट में पैकिंग रहा तो उस गिफ्ट के अंदर, उस बॉक्स के अंदर क्या रखा है जानने की आपकी जो इच्छा होती है कितनी तीव्र होती है कि क्या है अंदर करके. उसी प्रकार से जब क्या करते हैं, पढ़ने वाले पढ़ते हैं तो उनको आगे की स्टोरी में क्या दिया है ये पढ़ने की उनके मन में इच्छा होनी चाहिए. वही यहाँ पे बोला आहे, कथा वाचकांची उत्कटता वाढवते. कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते, कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग याची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक म्हणजे मागे जायचं आणि पुन्हा पुढे यायचं लेखन शैलीमुळे कथा उत्कटवर्धक होते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वर्णने, नाट्यमय प्रसंग, कथेचे अनपेक्षित शेवट या सर्वांचे उत्कटता शेवटपर्यंत अशी टिकून राहते, ते तुमच्या लक्षात येईल. सांगितलेलं आहे की उत्कटता आगे क्या है जानने की क्षमता हमें निर्माण करती है कथा. म्हणजे तुम्हाला सांगितलं है, जब आप प्रेजेंट एंड पास्ट टेंस, अभी आप प्रेजेंट में हो, कथा पढ़ रहे हो, आपको फ्यूचर में लेके जाने का और प्रेजेंट पास्ट टेंस में लेके जाने का कार्य भी कथा करती है. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही वर्तमानामध्ये आहात आणि वर्तमानामध्ये तुम्ही ती कथा वाचत आहे, तर त्या कथेला वाचायला तुम्ही सुरुवात केली का? कधी तुम्ही भूतकाळामध्ये जाल आणि कधी तुम्ही भविष्यात जाल, हे काही सांगता येत नाही. कथा अशाच असतात जे आपल्याला भूत आणि भविष्य या दोन्ही गोष्टी दाखवून देण्याचं कार्य करतात. जर आपण भूतकाळामध्ये गेलो तर पुन्हा ते आपल्याला वर्तमान काळामध्ये आणतात. फ्लॅशबॅक देण्याचं कार्य सुद्धा कथा करत असतात. कथेमध्ये जे प्रसंग आहे, अनपेक्षित असा त्याचा शेवट असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? कथेमध्ये पाहायला मिळतात. कथा एककेंद्रीय असते. कथानक जो होता है वो एक केंद्रीय होता है, यानी कि एक पॉइंट को धटके होता है. कैसे देखिए, अनुभवाचे रचनेचे एक केंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्रित नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण निर्मिती असते, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट म्हणजे छोटे असते. इथे सांगितलेलं आहे, जैसे आपने देखा है कि स्टोरी बहुत बड़ी नहीं होती. जैसे एखादी आप कादंबरी पढ़ने जाओ
नाटक पढ़ने जाओ तो बहुत बड़ा होता है, उसका एंड आने तक हमें इंतज़ार करना पड़ता है, लेकिन कथा वैसी नहीं होती। कथा जितनी आपण देखते हैं कि जितनी भी स्टोरी आपने देखी है छोटी होती आहे. उससे एक बोध प्राप्त होत आहे. म्हणजे इथे सांगितलं आहे कथा ही एककेंद्री असते. एका छोट्याशा गोष्टीला धरून ते छोटंसं वातावरण निर्मितीचे छोटासा प्रसंग तयार होतो आणि मग वाचक त्याला वाचत असतात आणि त्यातनं आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतरचा पॉइंट दिलाय तुम्हाला कथा भूतकाळात लिहिली जाते. भूतकाळ भविष्य यानी कि आगे आने वाला, भूतकाळ यानी कि जो पीछे का कालावधी उस पे ज्यादा से ज्यादा कथाएं लिखी जाती है. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. ही अशी वाक्यरचना सर्वसाधारण कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असते, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआप कथा लेखनात भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. सांगितलेले आहे की कथा ही तुमच्या भूतकाळावरती डिपेंड असते. फ्यूचर में क्या होगा, पास्ट में क्या हुआ है और प्रेजेंट में क्या हो रहा है, यानी कि जो आपका भूतकाल है, भूतकाल में क्या हुआ है उसी पर कथाएं ज्यादा करके क्या होती है, बनाई जाती है. जैसे कि एक था गांव, वहां पे एक राजा रहता था, ऐसे जो आते हैं जो भूतकाल को संबंधित हमें दर्शाते हैं, उसी प्रकार से स्टोरिया भूतकाल के लिए ही तयार की जाती है. ज्यादा से ज्यादा स्टोरिया इथे सांगितलेल्या आहे भूतकाळावरच आधारित अशा स्टोरी कहाण्या तयार केलेल्या आहेत, कथा तयार केलेल्या असतात. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेतो, जी जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो व एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो व गावातील लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावनांचा, वैचारिक उलथा पालथीचा ढोंगाळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिवच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारे कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली आहे. जीवनाचा वेध घेण्याचे वैशिष्ट्य कथेचे खासियत आहे. सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे की तो एखादा राजा असू द्या, एखादी राणी असू द्या, किंवा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असू द्या, किंवा एखादा लोकसेवक असू द्या, कथा कोणावरही तयार केली जाते. आणि कथानकामध्ये जीवनस्पर्शी वर्जन आहे. म्हणजे जीवनामध्ये एखादा नर्स असेल किंवा एखादा राजा राणी असेल, तर त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्याही काही घटना घडलेल्या असतात, त्या घटनांवरती ही कथा काय केलेलं असते, आधारित असते. वज्र नाही म्हणजे दुसरा तोडगा नाही, त्याला दुसरा कुठलाही तोडगा नसतो, त्यावरच ती कथा आधारित असते. आणि जीवनाचा वेध घेणे हेच कथेचे एक वैशिष्ट्य आहे. जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं की एक लाकूड तोड्या होता, त्याचा जीवनाचा स्पर्श तिथे घेतलेला आहे, की त्याने त्याच्या जीवनामध्ये काय मिळवलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण करणे म्हणजे जाणे, सांगणे, कथन, जाणणे किंवा सांगणे किंवा कथन करणे. कथा सादर केलेली जाते. कथामाला, बालक मेळावे, कथा साहित्य संमेलन येथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखन ग्रंथ याचे कथन फारसे होत नाही, पण कथा, कथानक मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यिक विषयात, कार्यक्रमामध्ये नित्य नेमाने घडत असतात. अशाच कथा सांगणाऱ्यांचे तो मनोभावे सांगणे, ऐकणारे एकचित्त ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहणार आहे. कथा जो बोली जाती है और सुनने वाले उसे समझते हैं. जैसे कि छोटे छोटे बच्चों को कथा सुनानी पड़ती है, जो बड़े होते हैं वो छोटे छोटे बच्चों को सुनाते हैं. अभी जो बताई जाती है वो कहानी सुनने वाले कहाँ तक सुनते हैं उस पर भी वो डिपेंड होता है. म्हणजे सांगणारा सांगतो, पण ऐकणाऱ्याने ते किती ऐकायचं आहे, कसं ऐकायचं आहे, त्यातून त्यांनी किती बोध घ्यायचा आहे ते ऐकण्यावरती डिपेंड असतं. कथा हा प्रकार जसं नाटक, कादंबऱ्या, नाटक सांगितलं जात नाही, फक्त सांगितलं जातं की या नाटकामध्ये असं असं दिलं होतं. पण कथा एक वेळची सांगायला सुरुवात केली तर तिचा शेवट करणे गरजेचं आहे, अन्यथा त्या कथेला काही महत्त्व राहणार नाही. जसं शिक्षक तुम्हाला शिकवत आहे, शिकवते वेळी जर त्याला त्या प्रसंगावरती एखादी कथा आठवली तर तो तुम्हाला सांगायला सुरुवात करतो, त्याचा शेवट पण करतो. म्हणजे काय, शिक्षणामध्ये सुद्धा कथेला वाव आहे, तुमच्या घरी पण कथेला वाव आहे. एखादा कार्यक्रम होत असेल, तिथे जर एखादा वक्ता बोलत आहे आणि त्यांनी कथा सांगितली, तिथे सुद्धा त्याला वाव आहे. म्हणजे घरोघरी, शाळांमध्ये आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये सुद्धा कथेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे कथा आधी पण होत्या, म्हणजे पूर्वी पण होत्या,
आज पण आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा कथेचं महत्त्व जसंच्या तसंच टिकून राहणार आहे, ते कमी होणार नाही, असं इथे तुम्हाला लेखकाने सांगितलेलं आहे. आणि की पास्ट, प्रेजेंट और फ्यूचर ये तीनों में हमें कथा प्रकार क्या करने के लिए मिलेगा, देखने के लिए और सुनने के लिए मिलेगा. त्यानंतरचा राहिलेला जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू.